हे तर ना आज मी जात आहे नागपूरला, ते पण माझ्या संतूर मम्मीसोबत. आणि तुम्ही लोक मला विचारता की तू स्कार्फ का बांधते, म्हणजे माझ्या कमेंट सेक्शन त्यानंच भरून राहते. तर ना मला धुळापासून ॲलर्जी आहे आणि त्या धुळामुळे मला सर्दी होते. तर मला सर्दी झाल्यानंतर माझ्या घरचे लोक पण परेशान होते, इसीलिए सावधान रहे, सतर्क रहे. मग आम्हाला जायचं होतं ओमनीनं. तर माझ्या मम्मीनं माझ्यासाठी आवडा आणला, कारण मला ओमनीमध्ये उलटी होते. आता कोणती पण फोर व्हीलर गाडी असो ते मला भावत नाही. आणि माझ्या मित्रमैत्रिणीला असं वाटते की हिले आमच्यासोबत यायचे नाही राहत म्हणून हे आम्हाला चुत्या बनवते. पण तसं काही नाही. एक दिवस तुम्ही माझ्यासोबत येऊन पहा अशा गाडीमध्ये, मग तुम्हाला समजेल. नाही तुम्ही लोक परेशान झाल्यानंतर माझ्या नाव पण आधी नाही. तसं तर गाडीमध्ये बसल्यावर माझ्यामध्ये व्हिडिओ बनवायची ताकद नाही राहत, पण इथं माझे फेवरेट गाणे वाजत होते म्हणून मी एक क्लिप घेऊनच टाकली. आता हे गाणं फेवरेट आहे म्हणल्यावर असं नको समजा की मी कोणत्या गममध्ये आहे म्हणून. फक्त मला ते गाणं आवडते. आणि आम्ही गेलो होतो ताजबागच्या मार्केटमध्ये कपडे घ्यायसाठी, कारण मला बहुत सारे लोकांनी सांगितलं की गुरुवार मार्केटमध्ये बहुत चांगले कपडे भेटते. तर मी म्हणलं एकदा आपण पण जाऊन पाहावं. ते इथं मार्केट भरायला टाईम होता म्हणून आम्ही आधी गेलो दर्ग्यामध्ये. त्याच्यानंतर गेलो कपडे घ्यायसाठी. आता मला पण नाही माहित होतं की इथं बाजार कुठं भरते म्हणून. तर आधी आम्ही ना बाहेरचे एक्सप्लोर केलं, पण तिथे काही दिसलं नाही. मग थोडं समोर गेल्यावर माहिती झालं की मार्केट इथं भरते म्हणून. मी तिथं अर्ध्यापेक्षा जास्त मार्केट फिरलं, पण मला तिचं काही आवडलं नव्हतं. मग मला भेटली माझ्या कामाची वस्तू, म्हणजे की लेसा. पण तिथं पण काही ढंगाचे होते नाही गाईस. मला फक्त दोरी पाहिजे होती, पण ते पण मला काही भेटली नाही. ते बहुत जास्त बारीक होती. माझ्यामुळे तर माझी मम्मी बहुत जास्त परेशान झाली, म्हणून म्हणले एक तरी ड्रेस घेऊन घ्यावा. तर फायनली मी एक ड्रेस घेतलो. तो पण तेवढा काही खास नाही वाटत होता, पण म्हणलं एवढं दूर आलं तर घेऊन घ्यावा. आणि खरं सांगतो माझ्या ताजबागच्या मार्केटचा एक्सपिरियन्स बहुतच गंदा होता. आता मार्केटात मला काही आवडो या नाही आवडो, पण खाण्याच्या वस्तू मला नेहमीच आवडते म्हणून मी आपल्यासाठी 4-5 पुढे घेऊन घेतलं. मग आम्ही आलो बाहेर आल्यानंतर भाई तुम्हाला खरं सांगतो, मला दिसला इथं 1000 रुपयाच्या लाचा. 1000 रुपयामध्ये तुम्हाला भेटूनच करायला एवढा हेवी लाचा होता का बहुतच जास्त. जर माझ्या मामाचे लग्न असताना मी हा लाचा पक्क्यात घेतलो असतो, कारण हा लाचा मला बहुतच जास्त आवडला होता. तसंच माझी मम्मी घेऊन देतो म्हणे, पण मी म्हणलं जर माझ्या मामाचे लग्न जुडेपर्यंत इसकी फॅशन चली गई तो फिर पैसे वेस्ट करने में कोई फायदा नाही आहे. तर मी समोर आलो, इकडे मला बॅगा दिसल्या. यांची मला काही गरजच नाही, कारण ह्या मला लागत. आणि इथं बांगड्या पण बहुत मस्त मस्त होत्या. मी ना माझ्या मम्मीने म्हणलं घे म्हणून, पण ती नाही म्हणत होती. इथं आमच्या असं झालं होतं ना की माझी मम्मी पाहत होती घरी लागणारं सामान आणि मी पाहत होतं कपडे जुते चपला, कारण हमको इसके अलावा कुछ दिखता ही नाही है. आणि जर मी बाहेर कुठं गेलो होते पण फोर व्हीलर गाडीनं, तर मला असं वाटतंय की मी घरी कधी जाईन. आणि मग येताना मला गाडीमध्ये झाली होती ओमिटिंग, म्हणून माझ्या मम्मीने मला थंडा पाजला. आणि मी खरंच सांगतो यार, मला असं वाटत होतं मी बेकार गेलो, कारण मी ना घेतलो पण काहीच नाही आणि वरतून माझी हालत पण खराब झाली. आणि असं माझ्यासोबत नेहमीच होते. माझे एक्सपेक्टेशन काही वेगळे राहते आणि रियालिटीमध्ये काही वेगळंच होते.